दोन्ही संघांना आम्ही देतो. सलामीरांच्या भूमिकेमध्ये कुणाल दवणे आणि अधिक सिनारे हे दोन ओपनिंग ब्लास्टर्स आलेले आहेत. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाजीची मुख्य धुरा सध्या सांभाळत असताना आपण कैलास डुकरे यांना पाहाल. 5 षटकांची ही लढत आहे. अधिक जो सायकरेनकडे खेळेल. खूप साऱ्या शुभेच्छा. 3 मॅचेस आता आपण कव्हर केलेल्या आहेत. जवळपास काल आपण बघितलं तर काल उद्घाटन होता. 9 तास ऑलमोस्ट स्ट्रीमिंग सुरू होती WTCची. जवळपास 22,000च्या आसपास लोकांनी काल रात्रभरामध्ये स्पर्धा पाहिली. आज भरपूर अपेक्षा. सगळ्यांनी खूप चांगला सपोर्ट केलाय. टीम WTCच्या माध्यमातून सगळ्यांचं हार्दिक स्वागत. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला मॅच आपण ऑन करतो. पहिलाच बॉल कैलास डुकरे आपल्या अनुभवाचा वापर करत असताना अधिक समोर डॉट बॉलनं सुरुवात त्यांनी केलेली आहे. प्रचंड अनुभव त्यांच्याकडे. या स्पर्धेसाठी मेहनती भरपूर घेतली आणि आज खेळाडूच्या भूमिकेमध्ये देखील स्वतःच्या स्पर्धेमध्ये खेळत असताना डॉट बॉलनं सुरुवात झाली. दुसरा बॉल अगदी बुंध्यात यशांच्या पाठीमागे काय जाईल तिथे टिपलाय. 100% कमिटमेंट क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये होते. धीरज जांभले आणि झेल टिपला फलंदाज बाद. बॅटर आता मैदानामध्ये चाललाय. विकास सिनारे अधिक मैदानामध्ये खातेही खोलता त्याला आलेलं नाहीये. खूप चांगली यष्टिरक्षण धीरज कडून पाहायला मिळालं. कैलास डुकरे यांच्या खात्यामध्ये पहिली सफलता जोडलेली आहे. कैलास डुकरे म्हटले तर मैदानामध्ये फार शांत संयमी परंतु क्रिकेट खेळामध्ये तेवढेच अग्रेसर अगदी त्यांना आपण पाहतो. सुरुवात चांगली झालेली आहे. पॉवर प्लेमध्ये पहिले 2 बॉल. पहिला बॉल डॉट आला आणि त्याच्यानंतर हादरा दिला आणि या हादऱ्यातून सावरावं लागेल. लक्षात घ्या ठीक 8:50 पहिला बॉल डिलिव्हर केलेला आहे. त्यामुळे तुमच्यासाठी देखील जरी स्वतःची स्पर्धा असले तरी नियम सगळ्यांसाठी सारखे हे लक्षात घ्या. पहिले 2 बॉल फार सुंदर. थोडं वेग येत आहेत मैदानामध्ये. बॅटर नवीन आलाय. जरूर बॅट्समन बाद होतो. षटकार येतो. चौकार येतात तेव्हा थोडा वेग खर्च होतो. परंतु बघायचं आहे या गोष्टी फेस आपल्याला कराव्याच लागतील. फुल टॉस होता. फटका चांगला बॉल चला डीप मध्ये लॉंग ऑफ कडे सिंगल इथे बनते. एका धावेच्या मदतीनं अगदी आता अकाउंट मात्र ओपन झालेलं आहे. सलामीवीर म्हणून विकास सिनारे सध्या कामगिरी करत असताना मैदानामध्ये आणि या सिंगलनं त्याने स्वतःचं आणि संघाचं खातं उघडलंय. परंतु हीच एक धाव किती अनमोल आहे हे आपल्याला तुम्हाला बघायला मिळालं. कारण याच धावेसाठी एक विकेटही गमवावा लागलाय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सध्या आपण पाहिली तर 2 फिल्डर तुम्हाला अगदी सर्कलच्या रिंगणातून बाहेर बघायला मिळेल. डीप मध्ये थोडंसं वाईडिश लॉंग ऑन कडे आणि एक खेळाडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये तैनात केलेला आहे. कारण पॉवर प्ले सुरू आहे. बघायचं आहे या टीमचा मुख्य खेळाडू भरपूर काय अपेक्षा कुणाल दवणे आल्याला सुरुवात केली आक्रमकतेनं. बॉल चालला डीप मध्ये लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाकेदार सुरुवात. षटकार. गुड स्टार्ट. चांगली सुरुवात. कुणाल आक्रमक खेळाडू आहे. राऊंड विकेटने गोलंदाजी करतील. कैलास डुकरे या क्षणाला अँगल बनवतील. पुन्हा एकदा रिझल्ट तोच. डाऊन द ग्राउंड लगातार बॅक टू बॅक 2 सिक्सेस येत आहेत मैदानामध्ये. बॅट्समन कुणाल दवणे इज ऑन फायर. दोन बॉल 2 षटकार ठोकलेत. 66च्या स्ट्राईक रेटनं ही फलंदाजी करत असताना 2 बॉलमध्ये 12 रन त्यांनी केलेले आहेत. सांगितलं टोटल 13 वर 1. सुरुवातीला थोडसा मैदानामध्ये शांत दिसला आणि त्याच्यानंतर कुणाल जसा स्ट्राईक रेनकडे आला चॉप केल्या बॉलला गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. करंट बॉलच्या पाठीमागे धावताय. चेस केल्या बॉल थांबवलाय. दुहेरी धाव या बॉलवर कंप्लीट केले जात आहेत.
परंतु तिसऱ्यासाठी निघालेत नॉसेगेनकडे धोका आहे, परंतु बघायचं आहे हा थ्रो जेवढा प्रॉपर पाहिजे होता तेवढा आलेला नाहीये. 2च रन या बॉलवर मिळतायत. अशा रीतीने पहिलं षटक पॉवर प्लेचं जे आता संपलं आणि त्यामध्ये आलेले आहेत 15 रन. एक खेळाडू बाद. बॅटिंग करत असताना जी.के. सिदुंद्रे. नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील दुसरा सामना यंगस्टर मोरबे संघाचे संघनायक आणि शिवशंभो 31-32 जय चेरोबा 11 धुंद्राई संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावं. पहिलं षटक तर जनार्दन शेठ शिनारे साहेब माजी उपसरपंच यांचे सुपुत्र शुभम देखील आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. एक चांगला समालोचक देखील युवा प्रतिभावान अनेक कमी वयामध्ये चांगलं योगदान ज्याने करताना गाठलं. शुभम आपलंही सहर्ष स्वागत. प्रथमेश शेळके जो बॉलिंग ट्रॅकवर आलेला आहे. पहिलं षटक 15 धावांचं, त्यामध्ये एक विकेट येताना पण पाहिली. विलास सायकरेनकडे दिशा दिले. बॉल सारा डीप मध्ये एक कव्हरला फिल्डर आहे, थांबवले बॉलला. कैलास जुकरे यांना आपण तिथे पाहिलं. 2 रन या बॉलवर पूर्ण करत असताना दिसले. तिसरे साडे निघालेत. वारंवार या धोका पत्करावं लागतं विलासला. कुणाल थोडे शांत आहेत, कुणाल चान्स घेत नाहीयेत. याच्या अगोदर ही संधी निर्माण झाली होती 3 धावा पूर्ण करण्याची. आता ही संधी होती, परंतु पुन्हा एकदा 2 वेळा वाचलाय मैदानामध्ये. खरं तर आपण बघितलं विलास 17 वर संघ सद्यस्थितीमध्ये. भरपूर प्रेक्षक मैदानाच्या बाहेर, सगळ्यांचं हार्दिक स्वागत आम्ही इथे करतो. एक चांगली लढाई शिरोली संघाने आज दिया ट्रान्सपोर्ट्स या नावानं संघ उतरला. दमदार प्रदर्शन त्यांनी केलं. सुपर 12 मध्ये तोही संघ दाखल झाले. सलग 2 मॅचेस जिंकत असताना काय दमदार प्रदर्शन केलं. मग त्याने ऋतिक बोंडेनं अफलातून कामगिरी त्यांनी केली. प्रथमेश एक वेगवान तेज तरार गोलंदाज. चांगला अँगल आहे त्याच्याकडे, त्याची चांगली उंची आहे, हॅरम ॲक्शन्स आहे. आणि बघू शकता आपण हा वेगवान बॉल त्याचा. रन मात्र पूर्ण केली जाईल. या बॉलवर सिंगल धावसंख्येचं एकंदरीत टोटल सध्या 18 वर. कुणालनं 3 बॉलमध्ये 14 रन केलेले आहेत. एका बाजूला तर या सर्वांना आपण पाहू शकाल चिंचवली गावचे सुप्रसिद्ध हरिभक्त पारायण दिलीप बुवा शेलके यांचं या ठिकाणी आगमन झालं. दिलीप बुवा यावं आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आक्रमण करायचं होतं, थोडंसं कट करत असताना दिसतंय. वैभव बघा क्रिकेटची किती आवड. आल्या पहिले थांबले, बॉल पाहिला त्यांनी आणि लगेच टाळ्या वाजवल्या. यावं दिलीप बुवा शेलके आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही स्पर्धेच्या वतीनं. प्रथमेश सो सध्या आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. स्पीड विथ टर्न अगदी बघायला मिळतं त्याला. इथे अगदी थोडंसं सेफली खेळत असताना आपण सेन्सिबल क्रिकेट ज्याला म्हणतो. 1 रन करत असताना स्ट्राईक रोटेट केली. स्क्रीनवर प्रथमेश अगदी बघू शकता आमचे स्कोरर प्रथमेश शेळके. परंतु आमचे लाईव्ह टेलिकास्ट, कारण प्रथमेश म्हटले तर सगळ्यांचा आवडीचा खेळाडू एक नाही मामा. आणि आज चांगली कामगिरी सध्या गोलंदाजीतून करत असताना सातत्यानं प्रथमेश असेल, अभिषेक असेल, एक चांगले दर्जेदार खेळाडू आहेत. हो ब्लॉकरमध्ये हा बॉल बघितला, पाठीमागे फिल्डर आहेत. शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग. रन मात्र जरूर या बॉलवर कंप्लीट केली जाईल. सिंगल आणखीन एक येते 2 खेळाडूंमध्ये. आता सध्या पार्टनरशिप कशी बिल्ड केली जाईल, ही जोडी कशी टिकेल, संघाचा डाव पुढे कसा घेऊन जाता येईल, पूर्ण 5 षटकं मैदानात कसं खेळायचं या आक्रमक इरादेनं सध्या खेळ करतायत हे दोन्ही खेळाडू. परंतु मॅच तेवढीच संघर्षाची. शॉट अँड पुल सक्सेसफुल. हार्ड हिटर, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, धमाकेदार षटकार. ओव्हर संपलेत. या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली होती प्रथमेशनं, परंतु अंतिम बॉलवर षटकार आलाय. 2 ओव्हर संपलेत आणि 26 जी.के. सिदुंद्रे
26 ऑन बोर्ड एंड मात्र आता चेंज होणार आहे. गोलंदाजीसाठी एक नवीन गोलंदाज प्रसन्न शेळके. तिसऱ्या षटकामध्ये अनेक यंगस्टर्स खेळाडू तुम्हाला या स्क्वॉडमध्ये बघायला मिळतील. एक्सपिरियन्स खेळाडूंचा विचार केला तर कैलास आहेत. त्यानंतर तुम्हाला बघायला मिळतील मैदानामध्ये अगदी एक चांगली चमकदार कामगिरी या यंगस्टर्सना करावी लागेल. धीरजने सुरुवात चांगली केली होती. विकेट किपरच्या पाठीमागे जो जयही त्याने टिपला होता. कुणाल दवणे यंदा खूप चांगल्या फॉर्मात आहेत आणि त्याची बॅटिंग त्यांनी साकारले. 21 वर तो पाहता पाहता पोहोचलाय 6 बॉलमध्ये. ही खरं तर यष्टी नंदनवर राहिली आहे फलंदाजांना, कारण 4 अर्धशतक 2 दिवस रात्रीमध्ये आपण पाहिले. काल 2 आज 2. सुरुवात झाली फुल टॉसनं. अगदी पंच सांगतात नो बॉल बीमवर आलाय. तरच अगदी बघता हातावर बॉल लागलाय जाऊन विकासच्या. 1 फॉर द ओव्हर हे देखील पंच वॉर्निंग करत असताना प्रथमेशला, कारण बॉल हातातून त्याच्या निसटला. कधी कधी होतं एक्स्ट्रा स्पीड जनरेट करण्याच्या नादामध्ये जेव्हा खांद्याचा अतिरिक्त वापर होतो तेव्हा या गोष्टी घडतात आपल्यासमोर. परंतु एका ओव्हरमध्ये एकच चूक ग्राह्य धरली जाते. परंतु अपकमिंग फ्री हिट कुणासाठी सुवर्ण संधी आपल्याला बघायला मिळेल. विकासला आपण बघतो 5 बॉलमध्ये 6. कुणाल दवणेकडे सगळ्यांच्या नजरा लागलेत. खूप दमदार आणि आक्रमक शैली त्यांनी आजमावली आहे. हा फ्री हिट होता आणि डाऊन द ग्राउंड कुणाल दवणे अनस्टॉपेबल झालाय. आणखीन एक 1 more 6. कुणाल खूप पॉझिटिव्ह अप्रोचने खेळतो मैदानामध्ये. आज मैदान गाजवायचं या उद्देशानं उतरला आणि फार आक्रमक रवैया त्याने साकारलाय. 385.71चा त्याचा स्ट्राईक रेट आहे आणि 4 षटकार त्यांनी ठोकले. 7 बॉलमध्ये 27 धावांची एक दमदार इनिंग त्याने आतापर्यंत साकारलाय. गुड बॅटिंग. एक चांगला तारणहार आहेत. अनेक स्पर्धेमध्ये तो हे करत आलाय. अनुभव त्याच्याकडे प्रचंड आहे आणि या क्रिकेटची कारकीर्द कुणाल देखील गाजून सोडलेली आहे. रणफलक अगदी बघतो आपण 34 34 वर कुणाल दवणे प्रसन्नभर आक्रमण केलंय. पहिला बॉल जो आपण एक्स्ट्रा पाहिला आणि त्याच्यानंतर हा फ्रीटवर षटकार. स्लोअर बाइंड थोडंसं गती कमी केली इथे. रन मात्र पूर्ण केले जाईल. सिंगल करंटला आपण त्या ठिकाणी पाहिलं. सेन्सिबल क्रिकेट गेम पुढे कशी चालवायची, कारण म्हणतो ना आपण क्रिकेट खेळामध्ये एखाद बिगेट आल्यानंतर मोठा फटका आल्यानंतर अपकमिंग नेक्स्ट बॉल बाय सिंगल डबल करण्यासाठी तुमचं मानसिकता तेवढी स्ट्रॉंग लागते आणि त्या योग्य मानसिकतेनं खेळ सध्या कुणाल मैदानामध्ये बॉलच्या मेरिटनुसार करतोय. हाफ ट्रॅकर होता. हुक केलं. अगदी दिशा दिली. बॉल चालाय डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच दर्शवत आहेत 1 बाउन्स 4 रन. करावे लागेल मैदानामध्ये. विकास देखील साथ देत आहेत. चांगली भागीदारी. पहिलं विकेट 0 गमावलं होतं जी.के. सिद्धुंद्रे आणि त्याच्यानंतर 39 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत मैदानामध्ये जमली आहे जोडी. 2.3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. अर्धा प्रवास अर्धे चेंडू मैदानात डिलिव्हर झालेत आणि बघायचं आहे या 15 बॉलमध्ये 39 आलेले आहेत. त्यामुळे जर अशी सरासरी चालू राहिले तर किमान 80 धावा बनू शकतात पहिल्या सत्रामध्ये. त्यामुळे चिंचवली संघाला देखील मैदानामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. चिंचवली हा संघ मैदानामध्ये आपण दाखल होताना बघतो. बॉलची चाचपणी सध्या चेक केल्या जात आहेत कारण मैदान थोडं दूर गेल्या. बॉल 39 बनवलेत. सगळ्यांनी प्रचंड मेहनत. बघा आमचा बॉल बॉय एकदा त्यालाही दाखवा स्क्रीनवर. प्रचंड मेहनत त्यानेही केले. आमचा नन्ना मुन्ना अगदी बॉल बॉय बॅग सांभाळत नाही त्याला तरी तो मेहनत करतोय.
कारण स्पर्धा आपली आहे ती सक्सेसफुल करायची आहे. आजकाल असंच तर झालंय ना, शिक्षण देखील असंच झालंय. मुलांच्या वजनापेक्षा बॅगचं वजन जास्त असतं. 39 वर संघ आपण बघतोय. हो, हा वेगवान बॉल, अशाच काही चेंडूंची प्रतीक्षा आहे आणि डिमांड देखील आहे. विकेट किपर करून डॉट बॉल इथे आलाय. प्रसन्न चांगली कामगिरी करत असताना प्रसन्न नाही, जरूर षटकार चौकार खाल्लेला आहे. 13 रन या ओव्हरमध्ये आलाय, परंतु कमबॅक महत्त्वाचा असतो. परिवर्तन तुम्हाला करता आलं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला संघर्ष करता आला पाहिजे, तरच तुम्ही मैदानामध्ये चांगली कामगिरी करू शकतो. फक्त दिशा दिली, टायमिंग केलं, ताकद नव्हती या फटक्यामध्ये आणि तो फटका फसलाय विकास सिनारेच्या खेचांत. मैदानामध्ये दिशांत पाटील 2 विकेट गेलेत. 39 वर अंतिम बॉल, तिसऱ्या षटकातील हा फैका जाणार आहे. चांगली बॅटिंग केलेली आहे या इनिंगमध्ये, चांगली साथ दिली. विकासनं 7 बॉलमध्ये 10 रन केल्या, परंतु कुणाल दवणेनं 8 बॉलमध्ये 28 केलेले आहेत. सगळ्या जास्त रन त्यांनी केलेत, सगळ्या सूत्र हाती घेतलेत असं म्हणायला हरकत नाही कुणाल दवणेनं. परंतु बघायचं आहे प्रसन्नच्या खात्यामध्ये विकेट जोडले गेलेले आहेत. आतापर्यंत 13 रन त्यांनी खर्च केलेत. अंतिम बॉल आहे या ओव्हरचा. चांगला बॉल हा देखील थोडासा टर्न करत असताना स्पीड विथ टर्न इज इक्वल टू सक्सेस असंही म्हटलं जातं आणि हा डॉट बॉल आलेला आहे. बघता बघता 3 षटकं संपली आणि 39 वर 2 दुंद्रे संघ. रनअप फलक अगदी बघतोय 39 वर. मागे 3 बॉलमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं स्कोरबोर्ड थांबवला खरं तर गोलंदाज प्रसन्ननं. परंतु पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर दाखवत असताना प्रथमेश शेळके आलाय. कुणाल दवणे 8 बॉल 28 आहेत, 1 बॉल सामना केल्या. निशांत तो डॉट बॉल आला होता, परंतु चांगली गोलंदाजी केली होती याच गोलंदाजानं. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मित्रांनो की ज्यांच्या नावाने आपण आज ही स्पर्धा पाहतो ते माजी उपसभापती तथा शेतकरी कामगार पक्ष पनवेल तालुका चिटणीस, ज्यांच्या वतीनं आम्हाला या स्पर्धेसाठी 1 लाख रुपयाचं योगदान दिलं. आणि काल या स्पर्धेचा उद्घाटन अर्थातच शेतकरी कामगार पक्ष चिंचवली पुरस्कृत राजेश शेठ गणेश केनी माजी उपसभापती तालुका चिटणीस चषक 2025च्या पर्वाचा उद्घाटन सोहळा ज्यांच्या शुभास्ते आपण पाहिलात ते कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार 5 जिल्ह्याचे आमदार बालू शेठ यांच्या शुभास्ते स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहिलात. आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय राजेश शेठ गणेश केनी साहेब माजी उपसभापती तथा पनवेल तालुका चिटणीस शेतकरी कामगार पक्ष यांचं या ठिकाणी शुभागमन पाहतो आपण. आणि त्यांच्या समेत त्यांच्या सर्व साथी शिलेदारांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, राजेश केनी हे नुसतं नाव नाहीये. राजेश केनी साहेब प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये कधी धावून जाणारा एकमेव असा व्यक्तिमत्व मित्रांनो. कधी ऍक्सिडेंट झाला किंवा आपत्कालीन तिथे हॉस्पिटलमध्ये तुम्हाला कोणी कठीण प्रसंग निर्माण करत असेल तर आपल्या हक्काचा माणूस, आपला आगरी राजा, शेतकरी कामगार पक्षाची मुलूक मैदानी युवा तरुण तडफदार नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख राजेश शेठ गणेश केनी साहेब, आपलं सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या समेत विद्यमान सरपंच
किसन भुजंग साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन. साहेब आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आणि अनिलजी उलवेकर साहेब ग्रामपंचायत सदस्य सुकापूर आणि ओले ग्रामपंचायत देखील ते माजी सदस्य आहेत. साहेब आपलं सहर्ष स्वागत. प्रथमेश मोठं विकेट त्याला मैदानात मिळाली आहे. आक्रमक खेळाडू कुणालला त्यांनी बाद केलाय, तोही क्लीन बॉल, परंतु यावेळेस हुक केलाय. लगातार 2 बॉल आणि 2 विकेट नागेश वास्कर च्या खेळीचा अंत. गेम करत असताना दिसलाय. धावसंख्येचा एकंदरीत टोटल आपण 40 बघतो आणि मागील 2 बॉलवर 2 हादरे दिलेत. बॅटिंग करत असताना टीम तोंद्रेला अगदी आपण प्रथमेश शेळके खूप चांगले ॲक्शन सेम, जसं प्रसन्न पाटीलचे आपण ॲक्शन बघतो तशीच काही त्याची हायर ॲक्शन. लेफ्टी रिलीज ऑफ द डिलिव्हरी, जेव्हा तो बॉल रिलीज करतो सेम टू सेम त्याच अँगलनं ही गोलंदाजी त्याची फार प्रभावशाली तुम्हाला बघा. म्हणजे प्लेन ॲक्शन गोलंदाजी करत असताना 40वर 4 सुसाट वेगाने सुटला होता. म्हणून तर म्हटलं जातं ना की सुसाट वेगाला सुसाट रस्त्याला स्पीड ब्रेकरही असतातच, आणि तशाच पद्धतीनं स्पीड ब्रेकर म्हणून कार्य निभावलाय अगदी मैदानामध्ये. उत्तम गोलंदाजी. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल माजी उपसरपंच धुंद्रे ग्रुप ग्रामपंचायत सन्माननीय कैलास शेठ भोपी साहेब यांचं या ठिकाणी आगमन आणि त्यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 1 ते 6 क्रमांकाच्या ट्रॉफ्या आम्हाला देण्यात आल्या. आणि त्यांच्या समेत शेतकरी कामगार पक्षाचे दमदार नेतृत्व रिडगर गावाचे महादेव गायकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन आणि त्यांच्या समेत सन्माननीय अण्णा पाटील साहेब आपलंही सहर्ष स्वागत. टॉप क्लास बॉलिंग परफॉर्मन्स सध्या होते प्रथमेश कडून, नावातच यश आहे. अजून एक चांगला बॉल, जशी विकेट गेली कुणाल धावण्याची, धावसंख्या टोटली स्टॉप झाले, धावांची गती थांबली आहे. जिद्दीनं कामगिरी करत असताना लढतोय मैदानामध्ये. आणि म्हणून तर म्हटलं जाताना आशेचे पंख नकोत, फक्त सोबत मेहनतीची जोड हवी. आणि मैदानामध्ये भरारी घ्यायची असेल तर उंच आकाशात, तर जवळ गरुडासारखी जिद्द हवी. आणि ती जिद्दीनं गोलंदाजी करतोय. काय स्कोरबोर्ड थांबवलाय, आणखीन एक लेग बिफोर द विकेट, LBW बाद. आपण व्यासपीठावरती मित्रांनो पाहतो, मी मगाशी उल्लेख केला होता की प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा पक्ष म्हणजे शेतकरी कामगार पक्ष. तर याच दरम्यान आपण रिडगर गावचे सुभाष भोपी साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांच्या समवेत रामदास भगत साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष आम्ही स्वागत करतो. बघा, जाणीव फाउंडेशनच्या वतीनं सुकापूर या ठिकाणी 15 एप्रिल 2025 नंतर आरोग्य भव्य शिबिर ठेवण्याचं देखील दमदार योगदान नेहमीच आपण पाहतो. ड्राईव्ह करायचं होतं या बॉलला आणि बघू शकता रन मात्र कंप्लीट झाले. दुसरीच्या प्रयत्नात होते जरूर खेळाडू. आता रेफर मामला थोडा गंभीर वाटतं आणि त्यामुळं हा निर्णय आलेला आहे. 3ऱ्या पंचांकडे लगेचच तपासणी केली जाईल, चेक केले जाईल. रनआउट साठी रेफर केलंय. तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकाल की राजेश केनी साहेब म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे मित्रांनो की कोणावरती हॉस्पिटलमध्ये कुठलाही संकट येऊ द्या, कारण आत्ताच झालेली आपण घटना पाहू शकाल. अर्चना कंडाकले मॅडम की मध्यरात्रीमध्ये त्यांच्या वडिलांना खऱ्या अर्थानं हृदयविकाराचा त्रास झाला आणि अर्जंट तेरणा हॉस्पिटलमध्ये नेरूल येथे त्यांना नेले गेलं आणि त्या ठिकाणी 1 लाख रुपये डिपॉझिट मागत होते, अन्यथा ट्रीटमेंट देण्यास प्रशासनाची तयारी नव्हती. परंतु त्या ठिकाणी विनंती केली तरी काही घडलं नाही. परंतु अपरात्री खऱ्या अर्थानं रात्री राजेश केनी साहेबांना कॉल आला आणि साहेबांच्या मदतीनं त्यांचा खऱ्या अर्थानं सर्व काही हॉस्पिटलमध्ये सुखरूप झालं आणि त्यांच्या वडिलांना डिस्चार्ज मिळाला आणि आज ते सुखरूप आहेत. म्हणूनच मित्रांनो आज शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आज तालुका चिटणीस होण्याचं सौभाग्य या पठ्ठ्याला मिळालं आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये धावून जाणाऱ्या आपल्या हक्काचा माणूस
म्हणजेच राजेश केनी साहेब. काल कोकण पदूर मतदारसंघाचे आमदार, महाराष्ट्र विधान परिषद बाळाराम पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळा पाहिला आणि दिग्गज नेते मंडळी आपण या व्यासपीठावरती पाहतो. 5 जिल्ह्याचा नेता म्हणून बालुशेठ यांना पाहिलं जातं आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आज हे सर्व ही नेते मंडळी दमदार योगदान देतात. दमदार हे संगीत तुम्ही ऐकलं. 41 वर 6 विकेट गमावलेत. अगदी मैदानामध्ये सुसाट, काय पाया भक्कम रोवला होता, परंतु मैदानामध्ये प्रथमेश शेळके नावाचा जणू काय सुनामी झाला आणि उद्ध्वस्त केलं संपूर्ण या संघाचा डावाला अगदी या षटकामध्ये. परंतु बघायचं अंतिमचे 6 बॉल अतिशय तेवढेच निर्णायकारी महत्वाकांक्षी राहतील या मॅचमध्ये. 41 वर 6 अंतिम षटक फेकेल अभिषेक. पहिलाच बॉल बाउन्सर अटेम्प्ट केला, पण वळतायत आमच्याकडे व्हाईट बॉल. कडू सरांचा इशारा आलेला आहे. अतिरिक्त रन अगदी बघू शकतो आपण या बॉलवर जोडली जाईल. धावा संख्येचं एकंदरीत टोटल अगदी 42 वर. असं वाटत होतं ज्या पद्धतीनं सुरुवात झाली होती, सरासरीची आखणी केली होती, असं वाटलं होतं की 75-80 धावा सहज बनतील टीम दुंद्रेकडून, परंतु जसा कुणाल बाद झाला तसं धावांचा पूर्णतः ओघच थांबलाय. अभिषेक वारंवार शॉर्ट लाईनचा वापर करतोय. शॉर्ट पुल करायचा होता, काही वेळ हवेत तरंगत होता बॉल, परंतु या तरंग लहरी देऊन जातील 2 रन. नाही पोहोचू शकले खेळाडू जयपर्यंत. त्याच दरम्यान सन्माननीय रवींद्र शेळके साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन साहेबांना विनंती असेल, यावं आपलं सहर्ष स्वागत. 2 रन बनतात मागील बॉलवर. थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी थ्रो थोडासा परफेक्ट आला नाही, कारण ऑन दिस स्टंप थ्रो हा नेहमी अपेक्षित असतो. 2 रन मागे बॉलवर आलेला आहेत. 1-2 स्कोरिंग शॉटची प्रतीक्षा करतोय सध्या जीकेसी दुंद्रे संघ देखील, परंतु ज्या पद्धतीनं स्कोरबोर्ड थांबवलाय हा खूप चांगल्या पद्धतीनं मेहनतीनं कोणतंही कार्य सफल करता येतं. 44-44 6 गड्यांच्या मोबदल्यानं जयेश सिनारे 2 बॉलमध्ये 3 रन त्यांनी केलेत. त्यासोबत आपण श्रावण चौधरीला बघतो मैदानामध्ये, तोही अगदी नासाई एंड कडे बघायला मिळेल. परंतु कोण या संघाचा जो डाव आता विखरलाय, जो सध्या अनबॅलन्स क्रिकेट खेळतो, तो बॅलन्स करण्याचं काम करेल याकडे सध्या लक्ष केंद्रित केले जाते. शेवटचे 5 बॉल उर्वरित राहिलेत. सोडून दिला बॉलला, व्हाईट बॉलचा इशारा करत असताना सध्या दिसलेत. व्हाईट बॉल आलाय. 2 एक्स्ट्रा रन आलेले आहेत. 2 एक्स्ट्रा बॉल या ओव्हरमध्ये अभिषेकनं डिलिव्हर्ड केलेले आहेत. 45 सध्या बघायला मिळतं. तर काही कान मंत्र अभिषेक सोबत चर्चा होते, कशी गोलंदाजी व्हायला हवी. जयेश सिनारे क्षमता राखतात या संघाचा डाव मात्र इथून पुढे घेऊन जाण्यामध्ये, नेण्यामध्ये. परंतु बघायचं आहे लढत तेवढी संघर्षाची देखील राहणार आहे. जयेश सिनारे ऑन स्ट्राईक अभिषेकच्या विरुद्ध. पुन्हा एकदा शॉर्ट लेंथ आहे. फिल्डर आहेत पाठीमागे, परंतु प्रयत्न चांगले केले. चौकार तिथे जरूर वाचवलाय. 2 रन पूर्ण होतील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली इथे बघायला मिळतं. गुड रनिंग बिटवीन द विकेट, परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये स्लॉगर मध्ये प्रत्येक टीमला अपेक्षा असते ती हाणामारीची, आणि त्या हाणामारीची आवश्यकता सध्या टीमला भासली आहे. बघा ना, पहिल्या 3 षटकामध्ये जवळपास 41 रन बनल्या, परंतु नंतर मागील षटक हे फार अगदी बघितलं तर नुकसानदायी राहिलं नाही, परंतु हे षटक देखील त्याच पद्धतीने काहीच राहिलंय. 47 वर सध्या संघाची धावपळ थोडीशी वाटचाल आपण पाहतोय. थोडेसे बदलाव होत आहेत. कीपरमध्ये धीरज आतापर्यंत चांगली किपिंग केली होती, परंतु जाणतात मैदानात कैलास ढोकरे की आता अभिषेकला गाईड करणं तेवढंच युवा प्रतिभाशाली खेळाडू आहे. मैदानामध्ये त्याला स्थान घडवत आहेत, कारण कैलास ढोकरे यस बघा जसं विकेट किपरच्या भूमिकेमध्ये लेंथ थोडी पुढे ठेवली, मागील थोडे शॉर्ट लेंथवर
बॉल फेकले जात होते आणि आता थोडेसे फुलर लेंथवरील बॉल जिथे डॉट बॉल आलेला आहे. धावसंख्येचं टोटल आता थांबलंय 47 वर. जसं आपण मुंबई इंडियन्स बघतो ना रोहित शर्मा, जिथे संघामध्ये खेळाडू घेतले जात नाही तर खेळाडू घडवले जातात, तसाच आम्ही कैलास डुकरेकडे पाहिल्यानंतर आम्हाला ज्ञात होतं जिथे खेळाडू घडवले जातात त्यांच्या माध्यमातून. आणि अभिषेकला ते काम त्यांनी घडवायचं घेतलंय. आतापर्यंत रन बनलेत 47. आणखीन एक चांगला बॉल, वारंवार शॉर्ट अँड पुलचा प्रयत्न होतो जयेश कडून. आणखीन एक डॉट बॉल, कारण आता आक्रमण करायचं आहे यात उद्देशाने सध्या खेळ सुरू आहे. प्रॉपरली आपण बघितलं या मॅचमध्ये सिंगल डबलकडे टोटली दुर्लक्ष केलंय जयेशनं आणि याचाच बेनिफिट सध्या मिळतोय मैदानामध्ये गोलंदाजी करणाऱ्या टीमला. 47 वर अंतिमचे 2 बॉल उर्वरित. अभिषेक यावेळेस बॉल उडाला नाही, थोडंसं टर्न केला, बॅटच्या टो एंडवर लागलाय. एक रन बनतीये, दुसरी ही कंप्लीट केली जाईल. 2 धावा या बॉलवर पूर्ण केले जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. अगदी श्रावण ज्याला संधी मिळालीच नाही, जो नॉसक एंड कडे अंतिम क्षणापर्यंत उभा राहिलाय, पण तो हा शेवटचा बॉलचा टार्गेट सेट करणारा, धावांची उंची जी रोखली, धावांचा अगदी बघितला जो बहर आला होता, तो बहर मात्र मैदानामध्ये दुष्काळासारखा झाला. 49 वर संघ, जिथे संघाला वाटलं होतं स्कोरबोर्ड सांगत होता, जो अगदी प्रोजेक्टेड स्कोर होता तो जवळपास 80 दाखवत होता सुरुवातीला पहिल्या 3 ओव्हरमध्ये, आणि तो आतापर्यंत 49 वर आहे. शेवटचा एक बॉल बघायचा आहे किती रन येतील, का जयेश चांगलं फिनिश करेल की अभिषेक त्याला थांबवे जे आतापर्यंत त्यांनी केले. लेट कट करण्याचा प्रयत्न होता, पाठीमागे बॉल निसटलाय धीरज कडून. अभिषेक बघू शकता श्रावण ऑलमोस्ट तिथे पोहोचला होता, दुसरे साडी निघालेत आणि कैलास दुर्लक्ष होतं. वाईट +2 वाईट आणि त्याच्यासोबत 2 रन मिळतील, अशा टोटल 3 रन या बॉलवर आलेले आहेत. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. धाव घेण्याच्या प्रयत्नात थोडंसं खेळाडू तिथे पाय त्याचा घसरला स्क्रीचवर. तर काही क्षणातच या ठिकाणी आपल्याला संघर्ष योद्धा म्हणून ज्यांची ओळख आणि जनतेच्या मनातील आमदार, प्रत्येकाच्या युवकाच्या गळ्यातील आणि हृदयात आपलं नाव ज्याने कोरलं, ते अर्थातच प्रीतमदादा म्हात्रे साहेबांचा विरोधी पक्षनेते पनवेल महानगरपालिका यांचं काही क्षणातच आपल्याला या ठिकाणी आगमन पाहायला मिळेल. नक्कीच खूप चांगली ही स्पर्धा आपण पाहिली. खरं तर दुसरा दिवस रात्र खेळ सुरू आहे आणि मागे बॉलवर वाईट +2 आलेत, त्यामध्ये संघाचं टोटल झालंय 52 वर 5. काहीशा प्रमाणात रन आलेत या ओव्हरमध्ये, परंतु अभिषेक स्तुती यासाठी होईल कारण स्कोरिंग शॉट त्यांनी खेळू दिला नाही. 3 अवांतर बॉल 3 वाईट फेकलेत अभिषेकनं. शेवटचे बघायचं आहे 52 काही बॉल आता उर्वरित राहिलेत मैदानामध्ये. सज्ज होत असताना जयेश जो ऑन स्ट्रायकर एंड कडे कसा एंड करेल, अपेक्षा तर भरपूर आहेत, परंतु बघायचं आहे बॉल कट करायचं होतं, दिशा द्यायची होती, रन मात्र इथे पूर्ण केली जाईल. पंच सांगतायत 22च्या स्वरूपानं ही रन येते सांघिक कोठ्यामध्ये, ही धाव मात्र इथे जोडली जाईल. पंच रेफर करतायत तेवढ्या प्रकारे बॅटिंग टीमने हा DRS घेतलाय. जो पंचांचा डिसिजन होता फेअर डिलिव्हरी, त्याला चॅलेंज केला DRS चा वापर करत असताना, कारण आता DRS जर उर्वरित सुरू होऊन त्याचं काही प्रॉफिट नाही आहे, कारण प्रत्येक इनिंगमध्ये एक DRS जाता जाता डाव ते खेळतील आणि त्या DRS चा वापर केला गेलाय. थोडी वेळ प्रतीक्षा आपण करूया. सत्यवन काकडे सर जॉईंट आहेत, चेक करतायत. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या ज्यांच्या माध्यमातून देण्यात आल्या, ते कोणी गावचे सुप्रसिद्ध उद्योजक तथा केलॉग्स कंपनीचे कर्मचारी
कमलाकर शेठ ठोंबरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालं आणि त्यांच्या समवेत अमोल चौधरी साहेब खोनी यांचं देखील आगमन झालं आणि त्यांच्या समवेत जिनके आगे पीछे पड़ जाते सब ठंडे उन्हीं का नाम है सचिन दादा मुंडे यावं आपलं या स्पर्धेच्या वतीनं कमलाकर शेठ आपलं सहर्ष स्वागत. काही क्षणातच मित्रांनो संघर्ष योद्धा पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय प्रीतमदादा जनार्दन म्हात्रे साहेब यांचं काही क्षणातच आपल्याला शुभागमन पाहायला मिळेल. चला अंतिम बॉल जो फेर डिलिव्हरी आलेला आहे. टोटल बोर्डवर बनलेत पहिल्या सत्रामध्ये 52 रन बनलेले आहेत. 52 रन बनलेत 53 धावांचा आव्हान. मिनेश शेलके साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांना विनंती असेल साहेब या व्यासपीठावरती शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत चिंचवली राजेश केनी साहेब माजी उपसभापती तालुका चिटणीस चषक या स्पर्धेमध्ये आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर याच दरम्यान ज्या क्षणाची खऱ्या अर्थानं आपण डीजे सागर ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो मित्रांनो ते दमदार नेतृत्व शेतकरी कामगार पक्षाचे दमदार नेतृत्व आणि प्रत्येकाच्या मनातील अधिराज्य गाजवणारा हा दमदार नेता म्हणजेच या ठिकाणी जयम म्हात्रे साहेब यांचे सुपुत्र प्रीतमदादा म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन. विरोधी पक्षनेते पनवेल महानगरपालिका जनतेच्या मनातील आमदार आणि शांत संयम नेहमीच असणारा हा व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल. आणि आज शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून ज्यांचं नेहमीच प्रत्येकासाठी बहुमूल्य योगदान राहिलंय असा तुम्हा आम्हा सर्वांचा तरुण तडफदार नेतृत्व प्रीतम शेठ जनार्दन म्हात्रे साहेब पनवेल महानगरपालिका विरोधी पक्ष नेते आणि जनतेच्या मनातील आमदार प्रीतमदादा आपलं सहर्ष स्वागत. शेतकरी कामगार पक्ष चिंचवली पुरस्कृत राजेश गणेश केनी साहेब माजी उपसभापती तालुका चिटणीस चषक ज्यांच्या नावाची आपण स्पर्धा पाहतो ते राजेश केनी साहेब यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 1 लाख रुपयाचं योगदान आणि त्यांच्या नावाची स्पर्धा आपण पाहतो. प्रीतमदादा आपलं सहर्ष स्वागत. डीजे क्या बात है. फटाक्यांच्या आतषबाजीने मान्यवरांचा तुम्ही हा सन्मान मित्रांनो पाहताय. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान फटाक्यांच्या आतषबाजीने तुम्ही या ठिकाणी पाहताय. मला वाटतं प्रीतमदादा आताच आपली भेट झाली होती भाई चषक नवघर या ठिकाणी सुधीरदादा घरत सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी देखील साहेबांचं नेहमी दमदार योगदान. कारण उरणचा नव्हे तर संपूर्ण रायगडच्या या सुपुत्राचा आपल्याला हेवा वाटावा असं कार्य दादांच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला पाहायला मिळालं. आणि आज राजेश शेठ केनी साहेब तालुका चिटणीस शेतकरी कामगार पक्ष तथा माजी उपसभापती यांच्या माध्यमातून साकारलेली ही स्पर्धा आपण एन्जॉय करताय. कारण राजेश केनी साहेब यांच्याबद्दल सांगायचं झालं मित्रांनो आत्ताच काही दिवसापूर्वी एका 7 वर्षाच्या चिमुकलीचा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्या रिक्षावाल्याने मात्र त्या समोर हॉस्पिटल सुकापूरमध्ये श्री हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी त्या मुलाला सोडलं आणि भीतीपोटी तो निघून गेला की काय होईल की काय. परंतु राजेश केनी साहेब यांनी संपूर्ण जबाबदारी त्या खर्चाची घेतली त्या मुलीची आणि त्या मुलीला सुखरूप बरं केलं आणि तिच्या घरी सोडली. हे आहे मित्रांनो राजेश केनी साहेब जाणीव फाउंडेशन संस्था यांच्या माध्यमातून नेहमीच दमदार योगदान दिलं जातं. साहेब आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. येस ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स जाऊया मॅचच्या दिशेने जिथे थ्रिलिंग मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस करण्यासाठी यावं. धुंद्राई क्रिकेट संघाचे संघनायक आलेत यंगस्टर मोरबे संघाचे संघनायक आलेत आणि टॉस करण्यासाठी आपण आमंत्रित करूया ज्यांच्या व्यासपीठावरती आता शुभागमन पाहिलं ते संघर्ष योद्धा प्रत्येकाच्या मनातील राजा म्हणून ज्यांची ओळख
ते प्रीतम जनार्दन शेठ म्हात्रे साहेब, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. पारस मसाले मिलचे सर्वा विष्णू शेठ शिर्के यांचं या ठिकाणी आगमन. साहेब याबा आपलं सहर्ष स्वागत. तर टॉस का बॉस. किसन भुजंग साहेब विद्यमान सरपंच, त्याच्यानंतर जनार्दन शिनारे साहेब माजी उपसरपंच, लहू शेठ असतील, महादू पाटील साहेब असतील, त्याच्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक महादेव गायकर साहेब असतील, कैलासदादा भोपी असतील, त्याच्यानंतर सुभाष भोपी साहेब, संपूर्ण ही शेतकरी कामगार पक्षाची दमदार नेते मंडळी. टॉस का बॉस. छापाई सकाल यंगस्टर मोरबी क्रिकेट संघ आणि टॉस काटा. टॉस जिंकलाय शेतकरी कामगार पक्षाचे मला वाटतं माजी उपसरपंच जनार्दन शिनारे साहेब यांचे सुपुत्र साहेब आणि टॉस जिंकलाय. अभिनंदन. शुभम निर्णय काय घेशील. गोलंदाजी करू पहिल्यांदा. कसं वाटलं आज शेतकरी कामगार पक्ष संपूर्ण लाल बावटा या ठिकाणी फडकताना पाहतोय. काय वाटतं या स्पर्धेबद्दल. चिंचवली क्रिकेट संघानं शेवटचे मला वाटतं स्पर्धा असेल, लगीन सराई सुरू झाले, कसं वाटतंय. नक्कीच आज लाल बावट्याची कट्टर समर्थक आपण चिंचवली ग्रामस्थ पाहतोय आणि एक देखणं आयोजन अप्रतिम आयोजन केलंय आणि प्रथमतः वर्ष असं वाटत नाही, प्रथमतः वर्ष आहे खेळण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचा मनपूर्वक आभार. आणि आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे शुभम तू शेतकरी कामगार पक्षाचा कट्टर समर्थक आहेत, कारण दादा भाई चषकामध्ये आले होते. सुधीर घर सामाजिक संस्था या स्पर्धेमध्ये लहान लहान मुलं देखील दादांसोबत सेल्फी घेतो. त्यांनी तू तर कट्टर शेतकरी कामगार पक्षाचा युवा नेतृत्व आहेस. किती कॉन्फिडंट, किती एक्साइटिंग होती की दादांच्या शुभ हस्ते टॉस झाला. साहेब कुठलाही मुलगा असू दे, कुठलाही छोटा मोठा व्यक्ती असू दे, साहेब सुखा दुखाला सगळ्यांच्या येतात. आणि साहेब मी सुद्धा पहिल्यांदा गेलो होतो साहेबांच्या म्हणजे आमची स्पर्धा होती आणि साहेबांनी आमच्या विनंतीला मान राखून आमच्या एक दिवसीय स्पर्धेसाठी सुद्धा साहेब आले होते. त्याबद्दल साहेबांचा गर्व आहे आणि सगळ्यांच्या मनातील ताईत म्हणून प्रीतमदादा यांना मानतात. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. क्या बात आहे, क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो, कारण आम्हाला भातांची स्पर्धा अजून आठवते की दादांशिवाय उद्घाटन होणार नाही, ती स्पर्धाच होणार नाही. आणि नेहमीच ती स्पर्धा देखील आपण पाहतो. दादांना विनंती करतो आपण असं नसतं बाबा, या इनिंग ब्रेक नंतर आपण पाहुण्यांचा सन्मान करू. तोपर्यंत थ्रिलिंग मॅच चिंचवली संघ यजमान संघ या स्पर्धेमध्ये फाईट करेल, तो म्हणजेच दुंदरे संघाविरुद्ध. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स अमित म्हात्रे सर. बहुत बहुत शुक्रिया प्रवीण जी गायकर और वैभव जी भोपी. तमाम हमारे मंच के ऊपर हमारे सभी अतिथिगण मौजूद हैं, उन सभी मेहमानों का हम हार्दिक हार्दिक स्वागत कर रहे हैं. क्योंकि तर आपण या ठिकाणी पाहू शकाल अमित म्हात्रे सर की कालच मला वाटतं एकनाथ शेठ भोपी साहेब शेतकरी कामगार पक्षाचे दमदार नेतृत्व, काल त्यांची पुण्यतिथी आपण पाहिलीत. त्यांचे बंधू विश्वनाथ भोपी साहेब यांना देखील आपण या ठिकाणी पाहतो. आणि एकनाथ शेठ भोपी साहेबांचे नेहमीच राजेश केनी साहेबांवरती भरपूर प्रेम राहिलंय. आज जरी आपल्यामध्ये नसतील, सहवास जरी सुटला असला तरी तुमचा मात्र सुगंध दरवळत राहील. असा जन्म लाभावा, देहाचा चंदन व्हावा, गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा. एकनाथ शेठ भोपी साहेबांना स्पर्धेच्या वतीनं आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली. आणि आज त्यांना देखील आपण समोर टॉस बॉक्स मध्ये पाहतो. खासतमुख चेहरा कधी निघून गेला समजलं नाहीये, परंतु प्रत्येकाच्या मनावरती नक्कीच आपलं नाव करून गेलं. थँक्यू. नाउ बैक टू क्रिकेट. ओवर टू कमेंट्री बॉक्स. बहुत बहुत शुक्रिया. और 54 का पीछा करना है और चिंचौली टीम अपने घरेलू मैदान के ऊपर खेल रही है, तो फिलहाल देखना पड़ेगा. तमाम दर्शक टकटके के साथ देख रहे हैं और मंच पूरी तरह से निखर गया है. हिंदू संस्कृती अतिथि देव भव. बघा चिंचवली संघाच्या सर्व फलंदाजांना सुवर्ण संधी असेल की काही क्षणापूर्वी व्यासपीठावरती आपण पाहुण्यांचं आगमन पाहिलं, ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या देण्यात आल्या आहेत. ते खोनी गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि ज्यांच्या हल्दीमध्ये मागच्या वर्षी आम्ही दादूसला पाहिला, जगदीश पाटीलला पाहिलात ऑर्केस्ट्राला, असे दमदार उद्योजक खोनी गावचे सन्मान्य कमलाकर शेठ टोंबरे यांच्या वतीनं चिंचवली क्रिकेट संघाच्या प्रत्येक फलंदाजाला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. इनाम बहुत ही बढ़िया है, लेकिन 54 का पीछा करना है. पहली गेंद डॉट चली गई है. नेक्स्ट डिलीवरी. इस बार जड़ में गेंद थी लेकिन अपील जोरदार की थी, लेकिन अंपायर सहमत नहीं है. लेग बाई के तौर के ऊपर सिंगल मिलेगा और अतिरिक्त रनों के साथ देखा जाए तो टीम का खाता ओपन. स्कोर 1. हिंदू संस्कृति अतिथि देव भव. मेहमान हमारे लिए भगवान के समान है और पूरी तरह से हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय बन चुका है. यह हमारा पसंदीदा खेल है. वैसा हमारा राष्ट्रीय खेल हॉकी है, लेकिन क्रिकेट तुम्हारा हमारा दुलारा और प्यारा बन चुका है. इसी बीच तीसरी डिलीवरी और विकेट. फुल टॉस है और ये आउट.
इसी के साथ पहला झटका चिंचोली टीम को, बल्लेबाज वापस जा रहे, स्कोर है इस बार देखा जाए मेरे हिसाब से 1 रन लॉस ऑफ 1 विकेट दीजिए। दमदार संगीत आपण ऐकलं प्रीतमदादा म्हात्रे यांचं, परंतु शेतकरी कामगार पक्ष चिंचोली यांचं आयोजन जर आपण पाहिलं ना, आलेल्या मान्यवरांना अगदी बसण्याची उत्तम व्यवस्था, आणि जरी तिकडे थोडीशी अडचण होत असे पाहायला तरी समोर टीव्हीची देखील त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली गेली। क्या बात आहे। वर्ल्ड टेनिस क्रिकेट राहुल आपलंही आम्ही सहर्ष स्वागत करतो। और इसी बीच बॉलर तैयार है, तो इसी बीच यहां लगभग देखा जाए तो पहला झटका लग चुका है और इसी बीच नए बल्लेबाज का आगमन हो चुका है। बैट्समैन तैयार है इस बार खेलने के लिए गेंद को, राइट आर्म ओवर द विकेट। इस बार यहां धीरे से खेल दिया गेंद को, 5 स्लिप के ऊपर फील्डर मौजूद है, सिंगल जरूर मिलेगा। बल्ले के तौर के ऊपर एक सिंगल के साथ स्कोर आगे जा रहा है 2 के घर में 1 विकेट के नुकसान पे। चिंचोली टीम अपने घरेलू मैदान के ऊपर खेल रही है, उनके सामने जो टारगेट है वो 54 का है, लेकिन रन बन चुके 2, अभी भी जीतने के लिए 52 रन चाहिए। लेकिन इस ओवर की मेरे हिसाब से लगभग देखा जाए तो अभी तक 2 गेंदें शेष। और इसी के साथ गॉन बल्लेबाज ऑल आउट, विकेट नंबर इस बार देखा जाए दूसरा गॉन, दयनीय अवस्था पहले ओवर में दीजिए। भास्कर ने देखिए पहले ओवर में चिंचोली टीम को 2 बड़े धक्के दिए हैं और फिलहाल 2 विकेट मैदान से बाहर चले गए। 54 का पीछा करना है। इस हालात में 2 विकेट मैदान से बाहर जा चुके हैं। नए बल्लेबाज का आगमन बैटिंग क्रमांक 4 के ऊपर प्रथमेश शेर के, जिसे प्यार से मामा कहते, लेकिन देखना पड़ेगा अभी टीम के लिए कितना योगदान देंगे। लेकिन फिलहाल तो इस बार देखा जाए पहले ओवर में जहां गेंदबाज ने जैसे कहते ना कि एक भूखे शेर की तरह इस बार देखा जाए जो हिरन के ऊपर हमला करते हैं, उस तरह से चिंचोली के बल्लेबाज के ऊपर उन्होंने हमला किया। 2 विकेट उन्होंने इस बार देखा जाए हासिल किया अपनी टीम के लिए। आखिरी गेंद इस बार इस ओवर की शेष है। नागेश तैयार है और बाएं हाथ के बल्लेबाज का आगमन हो चुका है। प्रथमेश सेल के तैयार है पहली दफा गेंद को खेलने के लिए, बाएं हाथ के बल्लेबाज है। और नागेश की अंतिम बॉल शेष, राइट आर्म राउंड विकेट। इस बार इस गेंद को खेल दिया मिड अंदारे के अंदर, मारो ये, लेकिन इसी प्रकार यहां अंपायर ने इस बार देखा जाए, अंपायर डिसीजन बताएंगे क्या है, नॉट आउट है। तो इसी भी सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ हम देख सकते हैं चिंचोली टीम का स्कोर है 3, 2 विकेट के नुकसान पे पहले ओवर के बाद। तो आने वाले अभी तक 24 गेंदें शेष और जीतने के लिए मेरे हिसाब से 51 रन चाहिए। कुछ भी हो सकता है, क्रिकेट अनिश्चितों से भरा हुआ खेल है और क्रिकेट एक बेहद रोमांचक खेल है और 4 ओवर 20 मिनट में खत्म करने ध्यान में रखिए। तो इस बार 51 का पीछा किस तरह से होंगे देखना पड़ेगा, लेकिन मेहमान मैच को देख रहे हैं तो सुनना चाहिए डीजे के माध्यम से एक सुमधुर संगीत। सम्माननीय प्रीतमदादा म्हात्रे साहब हमारे मंच के ऊपर मौजूद है, जो क्रिकेट का धर्म मानने वाले व्यक्तिमत्व है और हिंदुस्तान के
गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय बन चुका है, लेकिन रायगढ़ ठाणे जिले के अंदर क्रिकेट का महासंग्राम चल रहा है। आज अप्रैल महीना निकल चुका है, लेकिन फिर भी इस बार देखा जाए चिंचोली में ये किया सुमधुर शानदार जानदार आयोजन शेतकरी कामगार पक्ष चिंचोली पुरस्कृत माननीय श्री राजेश गणेश केणी साहब माजी उपसभापती तालुका चिटणीस ट्रॉफी 2025। सचिन पाटेकर यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये मोसारेजी यांच्याकडून आहे बघा। तो फिलहाल जीतने के लिए 51 रनों की जरूरत है। सेकंड बॉलर आ चुके बॉलिंग ट्रैक के ऊपर श्रवण चौधरी। धुंधरे के गेंदबाजी टैप किया गेंद को, बैक टू द बॉलर खेला है, लेकिन रन लेने में कामयाब बने। गुड रनिंग बिटवीन द विकेट और सिंगल के साथ चिंचोली टीम का स्कोर आगे जा रहा है 4 के घर में। अभी तक जीतने के लिए 50 रनों की दरकार है। खूबसूरत ये मैदान, शानदार ये साउंड सिस्टम, तमाम दर्शक टकटके के साथ देख रहे। मैच खड़ा है, मैच बड़ा है, मुकाबला टाइट है, लेकिन जीतेगा कौन, मोरबे या चिंचोली, यह तो वक्त बताएगा। धुंधरे धुंधरे टीम आप कीजिए। धुंधरे टीम इस बार देखा जाए फील्डिंग कर रही है, जो इस बार स्कोर 54 का है। इसी बीच अगली गेंद टप्पा पीछे जरूर रखा है, लेकिन विकेट के ऊपर गलती कर चुके हैं, बॉल को पकड़ नहीं सके, दूसरे के लिए भाग रहे। ओ माय गॉड, ये क्या चल रहा है। क्रिकेट में गलती नहीं माफ करती। और मिलेंगे इस गेंद के ऊपर बाई के रूप में 2 और 2 के साथ स्कोर आगे जा रहा है 6 रन 2 विकेट के नुकसान पे। अभी जीतने के लिए 48 रन चाहिए, 48 रनों की जरूरत है। 22 गेंदे अभी तक शेष। और ये देखिए यंगस्टर जो गेंदबाज बल्लेबाज है इस बार मैदान के अंदर, जिनका नाम है अभिषेक शेल के, जो युवा जोश है। और क्या करेंगे देखना पड़ेगा टीम के लिए। छोटा पैकेट बड़ा धमाका क्या करेंगे। ये वर्ड शॉट यार, एबी डिविलियर्स स्टाइल से इस बार देखा जाए जगह बनाकर इस गेंद को खेला जरूर, लेकिन 2 रन लेने में कामयाब। और 2 के साथ चिंचोली टीम का स्कोर आगे जा रहा है 8। धुंधरे बनाम चिंचोली के बीच टक्कर जरूर चल रही है। 54 का टारगेट रखा है। रात काली है, उसमें उजाला चमक रहा है। दर्शकों की तादाद देखिए, क्रिकेट के तमाम दीवाने मौजूद है मैच को देखने के लिए। मंच पूरी तरह से निकल गया है, क्योंकि चिंचोली अपने घरेलू मैदान के ऊपर खेल रही है। श्रवण चौधरी तैयार है अभिषेक शेलके के लिए। उर्द विकेट, ये उड़ाया, ये गेंद बाहर जाएगी लगती है, नहीं। इसी बीच मिड विकेट पर गेंद सीमाने का रोप पार। इट्स 4 रन। बाउंड्री के बदले स्कोर 12 के घर में 2 विकेट के नुकसान पे। अभी तक 2 गेंदें शेष इस ओवर की और विकेट से। वो वर्ड शॉट यार इस बार जगह, और ये गुड कैच। और इसी के साथ लगभग देखा जाए चौधरी मैदान से इस बार देखा शेलार वापस जा रहे। और इसी के साथ विकेट नंबर 3 गॉन डीजे। धन्यवाद डीजे। तर याच दरम्यान आपण सन्मान्य अतिथी या ठिकाणी पाहू शकाल। मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन पाहत आहे सन्मान्य प्रभाकर दादा केनी साहेब 40+ मास्टर आहेत, मला तर वाटतं, आणि दमदार त्यांची देखील मॅच आपल्याला पाहायला मिळेल। पंढरात मस्कर साहेब असतील, एकेकालचा दिग्गज फलंदाज विकेट कीपर किशोर केनी साहेब असतील,
वासुदेव बडे साहेब आणि त्यांच्या समवेत अमितभाई पाटील, ॲडव्होकेट महेश केनी साहेब या सर्वांचं स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. बघा, ज्या कुठल्याही फलंदाजाने जर इथे षटकार डायरेक्ट मारला व्यासपीठावरती तर पारस मसाला मिलचे सर्व या ठिकाणी विष्णुशेठ शेलके यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. एफर्टला जवाब तुम्ही या ठिकाणी पाहताय. परंतु पाहूया, पारस मसाले नाव लागल्यानंतर लगेचच फटका आला होता, परंतु पंच आहेत त्या ठिकाणी. आज पाहू शकाल मित्रांनो, राजेश केनी साहेब देखील खूप खुश आहेत, कारण आज त्यांच्या नावाची स्पर्धा यशस्वीरित्या आपण पाहतो. आणि पारस मसाला मिल म्हटल्यानंतर मित्रांनो, आपण मसाला कुटण्यासाठी जातो, लांब जातो, परंतु कधी आमच्या केवाले स्टॉपवर या दूरवरून येत असतात. आणि जे दूरवरून येणार मसाला भरण्यासाठी किंवा मसाला कुटण्यासाठी सर्व प्रकारचे मसाले केवाले स्टॉपवर तुम्हाला पारस मसाले मिल यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आणि तुम्ही जर दूरवरून आलात किंवा कुठून या, तुमचा तिकीट खर्च पारस मसाले मिलच्या माध्यमातून देखील दिलं जातं. असे विष्णुशेठ शेलके यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल फलंदाजासाठी. मगाशी जो फलंदाज बाद झाला ना, अभिषेक, अगदी छोट्या वयाचा खेळाडू, मागच्या 2 वर्षापूर्वी मोरबी या ठिकाणी रामदास फडके स्मृती चषकामध्ये या पठ्ठ्याने सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 2 बॉलमध्ये 8 धाबींची गरज असताना 2 रिव्हर्स चौकार त्याने लगावले. आणि विहान बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व प्रतापराव देशमुख साहेब यांच्या वतीनं 10,000 रुपयाचं पारितोषिक त्या खेळाडूसाठी दिलं गेलं होतं. आणि हे प्रयत्न तुम्ही शेवटच्या बॉलवरती पाहताय. एफर्ट लाजवाब कुणाल केडी याच्या माध्यमातून. तो बेहतरीन तरीके से फील्डिंग का मुजाहरा पैदा कि हवा में उन्होंने इस बार छलांग लगाई और वो सुपरमैन ही खड़ा था वहां. और तो स्कोर आगे जा रहा है इस बार. देखा 13 के घर में 3 विकेट के नुकसान पे. और इस ओवर की पिछले ओवर के अंतिम बॉल के ऊपर सिंगल रन चुराया और इस सिंगल के साथ स्कोर 13 के घर में. अभी आने वाली 18 गेंदें शेष होगी और 41 रनों की जरूरत है. 18-41 धावांची गरज. और बॉलर आ चुके बॉलिंग ट्रैक के ऊपर नागेश वास्कर, जो कोटे का दूसरा और पारी का ये तीसरा ओवर लेके आए हैं. 41 रनों की अभी भी जरूरत है, लेकिन स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज खेल रहे हैं करण जामले. इस बार करण जामले ने स्क्वायर के ऊपर खेला हुआ शॉट है क्रॉस बैट से, लेकिन फील्डर वहां मौजूद है. गुड फील्डिंग और एक सिंगल के साथ चिंचोली टीम का स्कोर जाएगा 14 के घर में 3 विकेट के नुकसान पे. तीसरे अंपायर की मांग की, बॉलर के ऊपर थोड़ा सा एक्शन में प्रॉब्लम आया ऐसा बल्लेबाज को. थर्ड अंपायर की मांग. तो चलिए एक बार फिर से यहां शुरुआत कीजिए मैच को. तो फिलहाल देखना पड़ेगा. इस बार थोड़ा सा मन में शंका जरूर आई है बॉलर के ऊपर, लेकिन फुल टॉस है. इस बार दिशा दी गेंद को और फाइनल के ऊपर फील्डर तैनात है. गुड फील्डिंग धुंधले की फील्डर द्वारा और ये दूसरा रन मिलेगा. ये रन बन चुके हैं और इसका फायदा उठाए. तीसरे के लिए भागने जा रहे थे, मगर गुड रनिंग बिटवीन द विकेट और 2 के साथ टीम का स्कोर आगे जा रहा है. 16 रन 3 विकेट के नुकसान पे. 54 का पीछा करना है. इस बीच करण व्यक्तिगत या 2 पे खेल रहे और प्रथमेश सेल के 4 पे खेल रहे. जो बाएं हाथ के बल्लेबाज है इनके ऊपर काफी जिम्मेदारी है, लेकिन 16 रन 3 विकेट के नुकसान पे 54 का पीछा करना है. इस बार स्ट्रेट ड्राइव खेला हुआ शॉट है डाउन द ग्राउंड, लेकिन फील्डर वहां तैनात है जिन्होंने गेंद को जरूर फील्ड किया. एक ही सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ चिंचोली का स्कोर आगे बढ़ता है 17 रन 3 विकेट के नुकसान पे. अभी भी जीतने के लिए 15 बॉल में 37 चाहिए. 15ला 37 धावांची गरज. टक्कर मजबूती की है. मैच मुकाबला कड़ा है, मुकाबला बड़ा है, लेकिन देखना पड़ेगा ये मैच कौन जीतेगा, धुंधले टीम या चिंचोली टीम, वक्त बताएगा. 17 रन बोर्ड के ऊपर लग चुके हैं. ये देखिए टप्पा पीछे रखा था, जरूर इस गेंद को खेलने गए थे मिड विकेट के ऊपर ऑन द पिक करने, लेकिन कामयाबी नहीं मिल चुकी है. गेंद डॉट चली गई है. प्रेशर भरी गेंदबाजी करने का इस बार गेंदबाज तैयार है और दबाव में इस बार देखा बल्लेबाज आ चुके हैं.
17 रन 3 विकेट के नुकसान पे। शानदार ये मुकाबला है। मॉडलैंड पे किस बार देखा 5 खिलाड़ी तैनात किए हैं। ये लॉब किया गेंद को, मिस टाइम शॉट है नो मैच लैंड में, सेफ है इस बार देखा जाए, लेकिन दूसरे के लिए भाग रहे और इसी के साथ ये दूसरा रन पूरा कर दिया। गुड रनिंग बिटवीन द विकेट और 2 रनों के साथ चिंचोली टीम का स्कोर आगे बढ़ता है 19 3 विकेट के नुकसान पे। इस ओवर की लास्ट डिलीवरी शेष है। अभी 13 गेंदे और जीतने के लिए रन चाहिए 35 चाहिए। 13-35 धमाका होना जरूर है। 3 विकेट तो बाहर चले गए। करण तैयार है खेलने के लिए। इस बार लॉब की हवा में कैच है फाइनल के ऊपर और आउट। विकेट नंबर 14 गॉन डीजे। और इस बार इस लक्ष्य का पीछा करना है, लेकिन 12 गेंदे और 35 रनों की अभी भी जरूरत है। लेकिन यहां इस ओवर में लगभग देखा जाए रन थोड़े कम आए हैं, लेकिन फिलहाल ये क्रिकेट है, अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है और क्रिकेट एक जेंटलमैन्स गेम है। लेकिन देखना पड़ेगा किसमें कितना दम। हालात कैसे भी हो, लेकिन धड़कनों में नशा जीत की होनी चाहिए। कौन सी टीम जीतेगी ये वक्त बताएगा। माजी सभापति तालुका चिटनीस ट्रॉफी 2025 को आप देख रहे हैं। 35 रनों की अभी भी दरकार है, लेकिन नए बल्लेबाज का आगमन हो चुका मिस्टर धीरज जामले। और बॉलर है जयेश शिनारे। 12 में 35 रनों की जरूरत है। प्रत्येक ओवर में 17.50 का रिक्वायर्ड रन रेट है। और थोड़ा स्पीड अप कीजिए, विनती है धुंधले कप्तान को, वक्त बर्बाद मत करो। तो घड़ी के अंदर देखिए 9:52 हो चुके और ये डे मैच नहीं नाइट मैच है, ध्यान में रखिए। 4 मिनट के पहले इस बार ओवर को आपको खत्म करना है, ध्यान में रखिए, नहीं तो एक खिलाड़ी अंदर आ जाएगा। स्पीड अप करना पड़ेगा धुंधले को। टाइम इज मनी क्रिकेट में। 19-4 विकेट। ये लॉब किया हवा में, कैच मुश्किल है, वो लपक लिया कैच, गुड कैच। और विकेट नंबर 5वां गॉन। 19 लॉस ऑफ 5 विकेट चिंचोली टीम। इस रन 5 विकेट गॉन हो चुके हैं। थोड़ी दयनीय अवस्था हुई है, लेकिन आप चिंचोली की इस बार ये जो नैया है वो मझधार में फंस गई है। कौन सा ऐसा नाविक है जो इस नैया को किनारे के ऊपर लेके आएगा और कौन सा ऐसा धोनी है जो इस बार इस मैच को जिताएगा, वक्त बताएगा। लेकिन धुंधले के गेंदबाज इस बार देखा जाए यहां सिनारे आए क्या और उन्होंने विकेट हासिल किया क्या। लॉन्ग ऑन के ऊपर एक बढ़िया कैच को लपक लिया। 19-5 विकेट। नेक्स्ट बॉल राउंड विकेट से इस बार ये कौन बल्लेबाज आए क्या और जल्दी चले गए क्या, अंडा लेके डगआउट में वापस। का जो हैट्रिक के ऊपर है और नए बल्लेबाज का आगमन क्रिश गौली
ये स्क्रीज गौलिया है और तो फिलहाल इस बार थोड़ी जड़ में जरूर गेंद थी, एक सिंगल मिलेगा और सिंगल के साथ स्कोर आगे जाएगा 20। अभी जीतने के लिए मेरे हिसाब से यहां देखा जाए तो यस 34 की जरूरत है। देखिए याद करो युवराज सिंह के वो 6 छक्के जिन्होंने इस बार ठोके थे, ब्रॉड के ऊपर गुस्सा पूरी तरह से निकाल दिया था। क्या वही कारनामा करना पड़ेगा मैच को जीतना है तो चिंचोली टीम को। ये ऊंचाई ज्यादा दूरी कम है, कैच मिड विकेट के ऊपर, गुड कैच। धुंधरे की फील्डरों की तारीफ करना पड़ेगा, कैचेस ड्रॉप नहीं किए, इसलिए क्रिकेट में कहते हैं कैचेस विन द मैचेस, पकड़ो कैच जीतो मैच। टीम भी ऐसी हारी अपने घरेलू मैदान के ऊपर आपको परास्त करना वो टीम के लिए कई बार घातक होते, तो उस तरह से धुंधरे वाले अपना परफॉर्मेंस दे रहे। लेकिन क्या गेंदबाजी जयेश सिनारे की, व्हाट गेंदबाजी, लाजवाब। घोड़े की पहचान उसकी चाल से, कस्तूरी की पहचान उसके सुगंध से, और बॉलर की पहचान उसके विकेट लेने की क्षमता से। दिस इज अ ग्रेट बॉलर। गुड बॉल, गुड लेंथ स्पॉट के ऊपर गेंद थी, अच्छी बॉल थी और जयेश ने काफी बढ़िया और साबित किया है। इस ओव्हर की आखरी गेंद शेष। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सुकापूर 40+ मास्टर संदीप मस्कर साहेब कॅप्टन यांचं आगमन झालंय। संजय भाई आपलं सहर्ष स्वागत, त्याच्यानंतर बबलू अमर, त्याच्यानंतर अमित भाई, त्याच्यानंतर आमचे स्वप्नील भाई भुजंग, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। आणि मित्रांनो सुकापूर म्हटल्यानंतर फेमस वडापाव मयांबा का गंप्या यानी की या ठिकाणी संतोष खुटले पपन्या, आपलं सहर्ष स्वागत। और देखिए मुकाबला जब एक तरफी हो जाता है तो उस मुकाबले को देखने में मजा नहीं होता है, लेकिन तारीफ करना पड़ेगी धुंधरे के गेंदबाज यहां सिनारे की, जिन्होंने 3 विकेट हासिल किया 1 रन देके। सुंदर गेंदबाजी का मुजाहरा पेश किया है। चिंचौली के सामने जो 54 का टारगेट रखा है, अभी 6 गेंदें शेष और जीतने के लिए रन चाहिए 34 चाहिए। क्या 34 रन इकट्ठा हो गए? असंभव भी है और संभव भी है, रन बन भी सकते। तर रुद्रा फार्म हाऊस यांच्या वतीनं गोलंदाज मगाची 500 रुपयाचा कॅश प्राइज आले, ते ऑनलाईन तुम्हाला करतील। 20 रन 7 विकेट गॉन और टाइम के साथ चलिए। और देखिए क्रिकेट में सबसे कठिन बात, आदित्य सिनारे यांनी झेल टिपलाय, त्यासाठी रुद्रा फार्म हाऊस यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज ऑनलाईन तुम्हाला केले गेले। थँक्यू। 34 रनों की जरूरत है और क्रिकेट में सबसे कठिन बात है कि लक्ष्य का पीछा करना। ये ड्राइव जरूर किया है कवर के ऊपर, लेकिन बाउंड्री मिल गई है, चौका आया है। अभी 5 बॉल में 5 छक्के चाहिए। धुंधरे यांच्या वतीनं जीकेसी क्रिकेट संघासाठी शुभेच्छा येत आहेत। छोटा टायगर सदानंद शेठ पाटील, आपलंही सहर्ष स्वागत। 30 रनों की जरूरत है, 5 छक्के उतुंग चाहिए। ओ अभी लगभग देखा है 4 बॉल शेष और 30 रनों की जरूरत है। वैसे अभी मैच में थोड़ी सी औपचारिकता बाकी लग रही है। तर विश्वास शेठ पाटील 10 सरकार यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती। ग्रामपंचायत सदस्य महेश शेठ पाटील आपल्याला इथे आमंत्रित करत यावं, आपलं सहर्ष स्वागत। और मुकाबला पूरी तरह से इस बार देखा जाए यहां धुंधरे के पक्ष में मजबूत आता हुआ जीत का डंका बजाना जा रहा है। 8वां विकेट गॉन, परिस्थिति नाजुक, रनों का पीछा करते समय चिंचौली टीम सक्षम साबित नहीं बनी है, वो बैकफुट पर चली गई है और उन्हें हार का सामना अब करना पड़ेगा, क्योंकि गेंदें बची हुई मेरे हिसाब से लगभग देखा जाए 3 और 3 गेंदों में 30 रन आना कठिन है क्रिकेट में। और इसी बीच यहां रन आउट का मौका यह हाथ से गया जरूर है, लेकिन एक सिंगल जरूर मिलेगा। स्कोर पहुंचा है 25 के घर में 8 विकेट के नुकसान पे आखिरी 2 बॉल शेष। और अधिक गेंदबाजी कर रहे हैं, आखिरी 2 बॉल शेष है। मुकाबला एक तरफी हुआ है और रनों का पीछा करते समय
चिंचौली थोड़ी पीछे आ गई। एक सिंगल जरूर मिलेगा। इस बार गैप में गेंद चली गई, दूसरे के लिए भाग रहे, रन लेके कुछ मुझे लगता है टीम का इस बार देखा जाए जो अंतर है वो कम हो जाएगा। 25 और 2 बन चुके 27। अंतिम बॉल शेष, आखिरी गेंद शेष इस इनिंग की, अंतिम ओवर की। मिलेगा लगता है चौका जाएगा कि बैकवर्ड स्क्वायर के ऊपर, और ये 1 रन जरूर मिल चुका है और बड़ी जीत अर्जित कर चुके। परास्त होना पड़ा चिंचोली टीम को। हार्ड लक चिंचोली टीम और अभिनंदन धोंद्रे टीम। तर सामन्याचा सामनावीर ठरलाय जयेश सिनारे। प्रथम जयेश आपण लगेचच यावं। जयेश सिनारे, जयेश सिनारेचा आवाज आमचा पोहोचत असेल तर आपण लगेचच यावं। तर मॅन ऑफ द मॅच, एका ओव्हरमध्ये फक्त एकच धाव दिली जयेश।